नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण रेशनच्या तांदळापासून बटर चकली कशी करायची ते बघणार आहे. त्यासाठी हे रेशनच्या तांदळाचं 2 वाट्या पीठ मी चाळून घेतलेलं आहे. पहिल्यांदा आता आपण एक पॅन किंवा कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीनं आपण हे पीठ मोजलं त्याच वाटीनं हे 2 वाट्या पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 2 वाटी पिठासाठी 2 वाट्या पाण्याचा वापर करा. आणि हे पाणी आता आपण उकळी आणण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया. बघा, आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यात आता टाकूया हे चवीपुरतं मीठ, हे अर्धा चमचा कलौंजी. तुमच्याकडं कलौंजी नसेल तर काळ्या तिळाचा वापर करा. आणि ह्यामध्ये आता टाकणार आहे 1 टेबलस्पून म्हणजे साधारण हे 20 ग्रॅम बटर. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही डालड्याचाही वापर करू शकताय. आणि हे बटर विरघळेपर्यंत पाण्याला आपण चांगली उकळी आणून घेऊया. बघा, बटर विरघळलेलं आहे आणि पाण्याला पण आपल्या चांगली खळखळून उकळी आलेली आहे. ह्यामध्ये आता हे पीठ थोडं थोडं टाकत गाठी होऊ न देता हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता हे मी लो करून घेते. पीठ एकदम ओतलं तर ह्यामध्ये गाठी होतात, म्हणून ह्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकतच हे एकसारखं हलवून घ्या. आता हे उरलेलं अर्ध पीठ मी टाकून घेते आणि हे आता एकसारखं करून घेऊया. हे पीठ सतत हलवून एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यामध्ये गाठी होत नाहीत आणि पीठ मळताना हे आपल्याला त्रास होत नाही. बघा कसं हे पीठ आपलं एकसारखं झालेलं आहे. आता गॅस मी बंद करून घेते आणि हे पीठ आपण फक्त 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटापेक्षा जास्त झाकलं की चकल्या मऊ पडण्याची शक्यता असते, म्हणून हे फक्त 5 मिनटं झाकून ठेवा. बघा, आता 5 मिनटं झालेली आहे. हे पीठ आपण आता ह्या परातीमध्ये ओतून काढूया. आणि हे फार गरम असल्यामुळे ह्या पिठाला हात न लावता हे आपण तांब्याच्या किंवा फुलपात्राच्या बुडानं एकसारखं करून घ्यायचं आहे. हे असं एकजीव होईपर्यंत आपण ह्यामधल्या गाठी पण फुटल्या जातात आणि हे चांगलं मळलं जातं आणि थोडंसं थंड व्हायला पण मदत होते, म्हणून हे असं फुलपात्रानं किंवा तांब्यानं एकसारखं करत राहायचं आहे. बघा, गाठी अजिबात आपल्या ह्या पिठामध्ये झालेल्या नाहीत. कसं छान एकसारखं झालेलं आहे. असं करून मी हे सगळं पीठ एकजीव करून घेते. आता हे फुलपात्रानं असं एकसारखं केल्यानंतर थोडं थंड झालेलं आहे. आता हे आपण हाताला थोडं बटर किंवा तूप लावून एकसारखं मळून घेऊया. गरजेप्रमाणे कोमट पाण्याचा हात घेऊन आता हे पीठ आपण एकसारखं मळून घेऊया. बघा, पीठ मळत मळतच मी ह्या पिठाचे 3 भाग करून घेतलेले आहेत. आता ह्या शेवग्याला त्याला आपण असा थोडा तुपाचा हात लावून घेऊया आणि ह्यामध्ये पीठ भरून घेते. पीठ चांगलं दाबून भरा, म्हणजे चकल्या मध्ये मध्ये तुटत नाही आहेत.
पिठाच्या मध्ये मध्ये पोकळी राहिली तर चकली आपली तुटते, म्हणून पीठ भरत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा. असं पीठ चांगलं दाबून भरून घ्या. आपण अशा ह्या चकल्या डिशवर पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या एका मापाच्या होतात आणि उचलायला पण बरं पडतं. गॅसवर मी कढईमध्ये तेल पण गरम करत ठेवलेलं आहे. बघा चकलीला आपल्या काटे पण कसे छान आलेत. अशा मी आता ह्या चकल्या पाडून घेते. अशा ह्या चकल्या पाडून घेतल्यानंतर तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे. ते आता आपण तळून बघूया. बघा तेल आपलं चांगलं तापलंय का नाही बघूया. त्यामध्ये एक तुकडा टाकून बघितला. बघा पटकन तो वरती येतो, म्हणजे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. ह्या चकल्या तळण्यासाठी कडकडीत तेलाचाच उपयोग करायचा आहे. आता एक एक अशा चकल्या ह्यामध्ये सोडून घेऊया. आणि हे चकलीचे बुडबुडे पूर्ण कमी होईपर्यंत लगेच उलटायची गडबड करायची नाही आहे. गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवून घेतली आहे. आता ही चकली आपण उलटून घेऊया. बघा आता ह्या चकलीचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊया. बघा चकलीला आपल्या कलर तरी किती छान आला आहे. पहिली बॅच झाल्यानंतर आता ही आपण दुसरी बॅच तळून घेऊया. अशा करून ह्या सगळ्या चकल्या मी तळून काढते. बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली रेशनच्या तांदळापासून बनवलेली बटर चकली तयार झाली आहे. बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. अशा साध्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.